जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कंत्राटी शिक्षक भरतीचा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यावरती कारवाई करायला सुरुवात झालेली आहे। याचा अर्थ कंत्राट भरतीच्या ज्या जाहिराती आहेत त्या यायला सुरुवात झालेली आहे। त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, सध्या टीईटीच्या परीक्षेकरिता जे आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया संपलेली आहे आणि आता 3 लाखपेक्षा जास्त उमेदवारांनी या ठिकाणी टीईटीचा फॉर्म भरलेला आहे। आपण जरी टीईटीचा फॉर्म भरला असेल आणि आपल्याला टीईटीच्या मार्गदर्शनाकरिता आवश्यकता असेल तर निश्चितपणाने आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे मार्गदर्शकांचं मार्गदर्शन या ठिकाणी घेऊ शकता। कारण यामध्ये जे आहे तुम्हाला दररोज लाईव्ह स्वरूपामध्ये लेक्चर्स दिले जाणार आहेत, त्यातल्या त्यात पीडीएफच्या स्वरूपामधल्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहेत। एक्सपर्ट फॅकल्टी तुमच्याकरिता अवेलेबल असणार आहे। दैनंदिन जे आहे सराव घेतला जाणार आहे आणि विशेष म्हणजे याच्या पूर्वीचा जर रिझल्ट बघितला तर मागच्या वेळेस 753 उमेदवार जे आहे पहिल्या दमामध्ये महा टीईटीची परीक्षा यांच्या मार्गदर्शनाच्या बळावर पास करू शकले आहे। आपल्याला तर मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोरवरून मास्टर टीचर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि जर आपण परमनंट शिक्षक भरतीकरिता TITची तयारी करत असाल तर त्याकरिता देखील मिशन टेट ऑनलाईन बॅच नावाची बॅच उपलब्ध आहे। यामध्ये देखील IBPSच्या टिपिकल पॅटर्नप्रमाणे शिकवणारे जे फॅकल्टीज आहेत ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे। चला तर आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर। बघा, जिल्हा परिषद रत्नागिरीचं एक महत्त्वाचं पत्र आपल्याला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी हे जे पत्र आहे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व म्हणजे रत्नागिरीच्या सर्व पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेलं हे पत्र आहे। यामध्ये एक गोष्ट ही सांगण्यात आलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये 10 व 10पेक्षा कमी पटाच्या शाळेत DED BED अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना जे आहे कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत या संदर्भामध्ये जो 23 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय आहे त्याला यांनी जे आहे रेफरन्स बनवलेला आहे। म्हणजे त्यामध्ये जो काही मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे की आपल्या गटामध्ये जे आहे 10 किंवा 10पेक्षा कमी पटाच्या शाळेमध्ये एक पद रिक्त असल्यास अशा शाळेमध्ये DED BED बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर जे आहे नियुक्ती करण्याबाबत आपल्या गटाकडील शाळांची यादी प्रसिद्ध करून आपल्या स्तरावरती जे आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करून द्यायची आहे आणि त्यातल्या त्यात बेरोजगार उमेदवारांचे अर्ज आपल्या कार्यालयामध्ये या ठिकाणी स्वीकारायला देखील सांगण्यात आलेला आहे। म्हणजे रत्नागिरीच्या प्रत्येक गट शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये जे बेरोजगार आहेत त्यांच्या नियुक्तीकरिता या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे ऑफलाईन पद्धतीने। हा नियम फक्त रत्नागिरीपुरता मर्यादित आहे सध्याच्या घडीला तरी। लगेच जे आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी किंवा गट शिक्षणाधिकाऱ्याकडे जायचं नाही आहे, कारण तशी जाहिरात यांनी जी आहे अजून पब्लिश केलेली नाही। हा मुद्दा फक्त सध्याच्या घडीला रत्नागिरीपुरतं मर्यादित आहे आणि आपल्याला अपेक्षा आहे की येत्या 2-4 दिवसांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेमधून अशा प्रकारचं पत्र निर्गमित होणार आहे। कारण शिक्षकांची कमतरता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि हा जो शासन निर्णय आहे 23 सप्टेंबर 2024चा तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू असल्याकारणाने या प्रकारची भरती हे करूनच घेणार आहे। यासाठी आपल्या कार्यालयामध्ये आस्थापना विषयाचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याकडे रजिस्टर ठेवून सदर रजिस्टरमध्ये प्राप्त अर्जाची दिनांकित नोंद घ्यावी। अर्ज स्वीकारण्याची कारवाई जी आहे तत्काळ सुरू करावी असं सांगितलेलं आहे। म्हणजे ऑफलाईन पद्धतीने जे आहे रजिस्टरमध्ये या ठिकाणी नोंद करून घ्या असलं हे जे महत्त्वाचं पत्र आहे ते निर्गमित करण्यात आलेलं आहे। आणि याच्यामध्ये असं सांगता येते की माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र शासन यांच्याकडील ज्या प्राप्त सूचना आहेत त्या सूचनांमधील पुढील कारवाईबाबत जे आहे अलाहिदा कळवण्यात येईल, वेगळ्या पद्धतीने कळवले जाणार आहे। अशा प्रकारचं हे जे पत्र आहे ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती पुजार यांनी हे निर्गमित केलेलं आहे। तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने जी परमनंट पद्धतीची शिक्षक भरती आहे त्या परमनंट पद्धतीच्या शिक्षक भरतीवरती हा एक प्रकारे जे आहे हल्ला आहे असं आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। कारण शासनाला जे आहे
तात्पुरत्या स्वरूपामधल्या शिक्षकांकडून काम चालव पद्धतीने या जागा भरून घ्यायच्या आहे आणि त्या GRमध्ये असं स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की पहिल्यांदा या शिक्षकांची नियुक्ती ही 1 वर्षाकरिता करा, त्यानंतर 2 वर्षाकरिता 1 वर्षाकरिता पुन्हा वाढवू शकता, म्हणजे टोटल 2 वर्ष झाले. त्यानंतर आवश्यकता भासेल तर 3ऱ्या वर्षाकरिता देखील तुम्ही वाढवू शकता. असंच जर का राहिलं तर परमनंट पदाच्या ज्या काही भरत्या आहेत त्याला निश्चितपणाने या ठिकाणी खीळ बसू शकते. त्याच्यामुळे आपण आपल्या स्तरावरून हा जो काळा शासन निर्णय आहे 23 सप्टेंबर 2024चा त्याला विरोध करायचा आहे आणि तो तात्काळ रद्द व्हावा. अशा प्रकारे कंत्राटी पद्धतीची शिक्षकांची भरती होऊ नये याकरिता आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करायचा आहे. याच्यासोबतच जे आहे एक लोकमतमध्ये आलेली ही बातमी बघा, शिक्षकांची कंत्राटी रिक्त पदासाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये ही जी बातमी आहे धुळ्याची आहे. जिल्हा परिषदमधील पेसा क्षेत्रातील रिक्त असलेल्या जागेवर त्याचबरोबर 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरूपामध्ये मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरण्याकरिता 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. कंत्राटी शिक्षक पदासाठी प्रतिमाह 15,000 रुपये एवढं मानधन देय राहणार आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे ही जी कंत्राटी भरती आहे त्यामध्ये शिक्षण सेवकाच्या आसपासच मानधन आहे. म्हणजे शिक्षण सेवकांना या ठिकाणी 16,000 आहे, तर या शिक्षकांना 15,000 रुपये मानधन आहे. आणि असं जर घडलं तर निश्चितपणाने या येणाऱ्या फेज 2वर याचा सहसा परिणाम होणार नाही. जेवढ्या जागा कपात झालेल्या आहे त्या जागा सहजपणाने येतील, परंतु त्याच्या पुढचा जो टप्पा असणार आहे म्हणजे 3री अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी झाल्याच्या नंतर ज्या जागा येणं अपेक्षित आहे त्या जागांना प्रचंड प्रमाणावरती या ठिकाणी कात्री लागू शकते. त्याकरिता खऱ्या अर्थानं हा जॉब कोणीही स्वीकारू नये आणि स्वीकारलं तरी देखील जे आहे तो जो शासन निर्णय आहे ज्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी कंत्राटी भरती केली जाते आहे त्याला रद्द करण्यासाठी सर्वतोपरी आपण प्रयत्न करायला हवं. अन्यथा भविष्यामध्ये शासनाला हा फार इझी अशा प्रकारचा मार्ग सापडलेला असेल आणि त्या मार्गाचा वापर करून हे शासन जे आहे परमनंटची भरती लवकर करणार नाही. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आपल्याला आवश्यकता आहे. गरज भासेल त्यावेळेस निश्चितपणाने आपण याच्या संदर्भामध्ये जे काही संघटना काम करतायत त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि एकत्रित पद्धतीने या शासन निर्णयाच्या विरोधामध्ये लढा देणार आहोत. आणि आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे या ठिकाणी जे आहे लवकरात लवकर 2री अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देखील होऊ शकते. त्याची तयारी करत राहा. फेज 2 करिता जे उमेदवार प्रयत्न करत आहेत त्यांचे प्रयत्न अगदी योग्य दिशेने चालू आहे. लवकरात लवकर जे आहे टेटची परीक्षा देखील होणार आहे.